हाय, हॅलो, नमस्कार. आता आपण भेटणार आहोत प्रत्यक्ष. कारण आम्ही नवीन एक गोष्ट घेऊन आलोय. ती म्हणजे सुरांची मानस यात्रा. मग अंकिता, तू काय सांगशील याच्याबद्दल? मी सांगणार नाहीये, मी म्हणून दाखवणार आहे. अच्छा, तू सुरूच करणार आहेस? येस. ओके. बावरा मन देखने चला एक सपना, बावरे से मन की देखो बावरी है बातें, बावरी सी धड़कने है, बावरी है सांसें, बावरी सी करवटों से निंदिया दूर भागे, बावरे से नैन चाहे, बावरे झरोखों से, बावरे नजारों को तकना, बावरा मन देखने चला एक सपना. तर आम्ही ना पहिल्या भागासाठी या गाण्याची निवड केली. येस. त्याचं कारण माहितीये का? या गाण्यात आपण खूपदा बावरे बावरे ऐकलंय. हो. पण शक्यतो बोलताना बावरे हा शब्द काहीतरी वेडेपणा याच्यासाठी दाखवतो. येस. पण इथे हा शब्द वापरला आहे तो कुठल्या तरी पॅशनसाठी, आणि आम्हीही त्याच पॅशनने काहीतरी करतोय म्हणून आम्ही या गाण्याची निवड केली आहे. येस. तर आता हे गाणं काय सांगतंय बरं? याच्यात काय मानसशास्त्रीय तत्व लपलेली आहेत तेच आपण बघणार आहोत. तर आता आपण जर गाण्याच्या वेळी बघितल्या तर त्याच्यामध्ये ते काय सांगतंय की बावरा मन देखने चला एक सपना. करेक्ट. म्हणजे माझं पॅशनेट मन काहीतरी आउट ऑफ द बॉक्स पाहायचा विचार करतंय, ओके. आणि कदाचित ते लोकांना पटणार नाहीये म्हणून माझं बावरे असं आहे. ओके. आणि मग माझं सगळंच बावऱ्यासारखं पॅशनेट आहे. मग पुढे एक ओळ आहे बघ की मी बावरे नयन घेऊन काहीतरी झरोख्यातून पाहत आहे. करेक्ट. म्हणजेच असं आहे की जेव्हा आपल्याला काहीतरी वाटत असतं की ते घडायला हवं, तर माणसाने खरोखर ते तितक्या मन लावून तितक्या पॅशनेटली लोक काय म्हणतील याचा विचार न करता स्वतः स्वीकारावं की मी पॅशनेट आहे आणि ते करावं. आहा, हाऊ स्वीट. सो आता पुढे पण भेटत राहूया अशाच नव्या नव्या गाण्यांच्या सोबत, आणि ते गाणं काय सांगतंय हे पाहताना. त्यामुळे तुम्हाला आठवणारी गाणी आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. भेटत राहू.